नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील निळवंडी रोडवरील जाधव वस्ती इथं एका शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या भीषण प्रसंगामुळे खळबळ उडाली आहे। सर्व कर्ज वन टाइम सेटलमेंट योजनेअंतर्गत पूर्ण भरलेले असतानाही बँकेनं शेतकऱ्याची कोट्यावधी रुपयांची जमीन परस्पर विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोलीस आणि बँकेचे कर्मचारी गेले असता तिथं मोठी झटापट झाली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी येथील एका शेतकरी कुटुंबानं बँकेचे 7,67,000 रुपयांचं कर्ज होतं। हे कर्ज त्यांनी वन टाइम सेटलमेंट योजनेअंतर्गत पूर्ण भरले होते। असे असतानाही बँकेच्या काही स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील सेंट्रल ऑफिसला चुकीची माहिती पुरवली। परस्पर कागदपत्रे तयार करून आणि स्थानिक एजंटशी संगनमत करून शेतकऱ्याची कोट्यावधी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांमध्ये विकल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाकडून केला आहे। बँकेचे कर्मचारी जेव्हा या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्तही उपस्थित होता। स्थानिक पोलीस प्रशासनाने जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता अन्यायग्रस्त शेतकरी कुटुंबाने त्यास तीव्र विरोध दर्शवला। या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी झटापट झाली। पोलिसांनी अरेरावी करतानाचा मोबाईल व्हिडिओ शूट करण्यात आला आहे। एका युवकाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकरी कुटुंबाने केलाय। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। दुसरीकडे पोलीस प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय। कोर्टाच्या कायदेशीर आदेशानुसारच बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस पथक घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गेले होते, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी हा व्हिडिओ एक्सवर शेअर करत पोलीस आणि बँक प्रशासनाच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। संपूर्ण कर्ज भरलेले असताना शेतकऱ्याची जमीन हडपणाऱ्या आणि शेतकऱ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नाना पटोले यांनी केली आहे। ऐका ना, काका ऐका ना, कोणाची बोलताय? मालकी आहे तर रस्त्यात हो ना, मग बोलू। तुमचं काय म्हणणं आहे? कुणाचं पोझिशन कुणाचं आहे आता? नाही कोण आहे? आजी चला बाकीच्या सारखा बाजूला ते नाते असू द्या, नातेवाईक असलं तर काय तर परत काय कशासाठी कॅमेरा घेऊन थांबलाय तू? सर हॅलो सर तुम्ही धक्काबुक्की नाही करू शकत सर। हे चुकीचं आहे सर, हे चुकीचं आहे सर, हे मागोर करताय, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे मारझोड करताय, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे।